नमस्कार मित्रांनो, येत्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, बीजेपी व आम आदमी पार्टी या तिन्ही पक्षांनी आपापला जाहीरनामा प्रकाशित केला आहे। परंतु मतदाराच्या दृष्टीने कोणतं सरकार योग्य राहील हे पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे आज आपण या तिन्ही पक्षांच्या जाहीरनाम्याची तुलना करणार आहोत। या व्हिडिओमध्ये पाहूया आगामी पंचवार्षिकसाठी कोणकोणते वायदे या राजकीय पक्षांकडून करण्यात आले आहेत। जर मित्रांनो आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर पाहूया। तर सर्वप्रथम बीजेपीचा जाहीरनामा। श्रमिकांचा सन्मान ई श्रम अंतर्गत नोंदणीकृत सर्व श्रमिकांना मिळणार व्यापक लाभ। ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टल आणि डिजिटल नेटवर्कच्या माध्यमातून मिळणार सोशल सिक्युरिटी स्कीमचा लाभ। ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान भारतच्या माध्यमातून मिळणार गुणवत्तापूर्ण निशुल्क सेवा। सांस्कृतिक स्थळांचा विकास आणि भारतीय सभ्यतेला केलं जाईल सुरक्षित। मुद्रा कर्ज 20 लाखापर्यंत वाढवले जाणार। भारत 2036 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद भूषवणार। तरुणांसाठी भारताला बनवणार हाय व्हॅल्यू सर्व्हिसेस आणि स्टार्टअपचे हब। रोजगार व शिक्षणासाठी पेपर फुटीवर नियंत्रणासाठी कायद्याद्वारे येणार पारदर्शकता। रोजगारांसाठी रोजगार निर्मिती ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर सुरू करणार। आरोग्य संस्था अपग्रेड केल्या जातील आणि उच्च शैक्षणिक संस्थाही अपग्रेड केल्या जातील। समृद्ध भारतासाठी हायटेक उत्पादन आणि पायाभूत सुविधांचा विस्तार होणार। भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार। समृद्ध भारतासाठी 2047 पर्यंत भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होणार। वन क्षेत्रामध्ये मानव वन्यजीव संघर्षांना संवेदनशील पद्धतीने कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाईल। भारतीय नद्यांचे संरक्षण आणि कायापालट करण्याच्या कामांना प्रोत्साहन देऊ। विश्वबंधू आणि सुरक्षित भारतासाठी भारताची जागतिक भागीदारी आणि सुरक्षा मजबूत करणार। विश्वबंधू आणि सुरक्षित भारतासाठी लवकरच भारतीय न्याय संहिता लागू करणार। नारी शक्तीसाठी 3 कोटी ग्रामीण महिलांना बनवणार लखपती दीदी। नारी शक्तीसाठी स्वयंसहाय्यता गट यांना कौशल्य प्रशिक्षण देणार, उत्पादने बाजारात पोहोचवेल। नारी शक्ती वंदन अधिनियम पद्धतशीर अंमलबजावणी केली जाईल। शेतकऱ्यांसाठी गुरांचे पाय आणि तोंडाचे रोग प्रतिबंधित करणार। शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळत राहील। शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी कस्टम हायरिंग केंद्र दुप्पट संख्येने वाढवले जातील। किसान समृद्धी केंद्र, कृषी विज्ञान केंद्राचा विस्तार केला जाईल। दुग्ध सहकारी संस्थांचा करणार विस्तार। मध्यमवर्गीय परिवारांसाठी सर्वांचे स्वतःचे घर असणार स्वप्न होणार साकार। विश्वकर्मा परिवारांसाठी टपाल घर निर्यात केंद्राच्या माध्यमातून PM विश्वकर्मा योजनेचा विस्तार करून समुदायाला बनवू अधिक सक्षम। शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून मिळणार गुणवत्तापूर्ण शिक्षण। सर्वांना मिळणार स्वस्त आणि चांगल्या आरोग्य सुविधा। आग, चोरी, नैसर्गिक आपत्ती इत्यादीपासून संरक्षणासाठी स्वस्त विमा सेवा उपलब्ध होणार। मिळणार डिजिटल क्रेडिट आणि स्वस्त विमा सुविधांचा लाभ। GST पोर्टलचे होणार सुलभीकरण। गरीब परिवारांसाठी मोदींची गॅरंटी 5 वर्षे मिळणार मोफत रेशन। सर्वांना घर, शुद्ध पाणी आणि PM सूर्यघर मोफत वीज योजनेमुळे वीज बिल होणार 0। आयुष्यमान भारत जनऔषधी केंद्रावर आरोग्य मंदिराच्या माध्यमातून मिळणार निशुल्क आरोग्य सेवा। गरीब परिवारासाठी झोपडपट्टीतील रहिवाशांना मिळणार उच्च दर्जाचे घर। सुशासन 1 नेशन 1 इलेक्शन लागू करणार। समान नागरी कायदा लागू होणार। सर्व क्षेत्रांच्या समग्र विकासासाठी ईशान्य भारतामध्ये शांती कायम करणार। दुर्गम डोंगराळ भागाला विकासाशी जोडणार। आयलँड पर्यटनाला मिळणार प्रोत्साहन। ईशान्य भारताच्या दुर्गम डोंगराळ भागाला विकासाशी जोडणार। ईशान्य भारतामध्ये शांती कायम ठेवणार। अशा प्रकारे मित्रांनो भाजपचा जाहीरनामा होता। आता बघू काँग्रेसचा जाहीरनामा। युवा न्याय, पहिली नोकरी पक्की। प्रत्येक सुशिक्षित तरुणाला 1 लाख रुपयांची शिकाऊ प्रशिक्षण मिळवण्याचा अधिकार आहे। युवा न्याय भरती भरोसा 30 लाख सरकारी जागा भरल्या जातील। गिग इकॉनॉमी, सामाजिक सुरक्षा, पेपर फुटीपासून मुक्तता। युवा रोशनी, युवांसाठी 5,000 कोटी रुपयांचा स्टार्टअप निधी।
महालक्ष्मी गरीब कुटुंबातील महिलेला दरवर्षी 1 लाख रुपये, अर्धी लोकसंख्या पूर्ण हक्क, केंद्र सरकारच्या नवीन योजनांमध्ये महिलांना 50% आरक्षण, हक्काची मैत्री, महिलांना कायदेशीर हक्क, सरकारी योजनांची माहिती देणार, शक्तींचा आदर, सावित्रीबाई फुले वसतिगृह, नोकरदार महिलांसाठी, श्रमाचा आधार, दैनंदिन मजुरी किमान 400 रुपये, मनरेगा सुद्धा लागू होणार, 25 लाख रुपयाचे आरोग्य कवच सर्वांसाठी, मोफत उपचार, हॉस्पिटल, डॉक्टर, औषध, चाचणी, शस्त्रक्रिया मिळणार, कामगार न्याय, शहरी रोजगार गॅरंटी, शहरांसाठी मनरेगा सारखी नवीन योजना लागू केल्या जाईल, कामगार न्याय, सामाजिक सुरक्षा, असंघटित कामगारांसाठी जीवन आणि अपघाती विमा, सुरक्षित रोजगार, मुख्य सरकारी कामातील कंत्राटी पद्धती मंजुरी थांबवणार, कर्जमुक्ती, कर्जमाफी योजनेचे प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कायमस्वरूपी आयोग, शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती होणार, शेतकऱ्याला योग्य किंमत, स्वामीनाथन फॉर्म्युलासह हमी भावाची कायदेशीर हमी, शेतकरी न्याय, विमा पेमेंटचे थेट हस्तांतरण, पीक नुकसान झाल्यास 30 दिवसाच्या आत थेट खात्यात पैसे हस्तांतरित केले जाईल, शेतकरी न्याय, योग्य आयात निर्यात धोरण, शेतकऱ्यांच्या सल्ल्याने नवीन आयात निर्यात धोरण लागू केले जाईल, जीएसटी मुक्त शेती, शेतीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टीवरून जीएसटी हटवला जाईल, आरक्षणाचा अधिकार, घटना दुरुस्तीद्वारे 50% मर्यादा काढून SC, ST, OBC आरक्षणाचा पूर्ण अधिकार मिळणार, SC, ST उपयोजनेची कायदेशीर गॅरंटी, SC, ST लोकसंख्येसाठी अधिक बजेट म्हणजेच जास्त वाटा या ठिकाणी दिला जाईल, जल, जंगल आणि जमिनीचे कायदेशीर हक्क, 1 वर्षाच्या आत वन हक्क कायद्यानुसार भाडेपट्ट्यांबाबत निर्णय, आमची जमीन आमचे राज्य, आदिवासी समूह ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने राहतात अशा क्षेत्राला काँग्रेस अधिसूचित करेल, भागीदार, जातीगत जनगणना करू, सामाजिक आणि आर्थिक समतेसाठी प्रत्येक वर्गाची व व्यक्तीची गणना केली जाईल, प्रत्येक कुटुंबात सर्व खाजगी निमसरकारी हॉस्पिटलमध्ये लागू 25 लाखाचा आरोग्य विमा मोफत देणार, आरोग्य विभागातील सर्व रिक्त जागा भरती करून शासकीय रुग्णसेवा सशक्त करणार, भारतीय आरोग्य मानकानुसार सर्व शासकीय आरोग्य केंद्रात आधुनिक आरोग्य चाचण्या व उपचार उपकरणे उपलब्ध करणार। मग अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी काँग्रेसचा जाहीरनामा या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेला आहे। आता बघूया आम आदमी पार्टीचा जाहीरनामा। पहिली गॅरंटी देणार 24 तास मोफत वीज, गरिबांना 200 युनिट मोफत वीज देणार। दुसरी गॅरंटी देशभरात प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण दिले जाईल, सरकारी शाळांचा स्तर उंचावला जाईल। तिसरी गॅरंटी देशभरात मोहल्ला क्लिनिक चालू केले जातील। चौथी गॅरंटी चीनच्या ताब्यातील भारतातील सर्व जमीन मोकळी केली जाईल। एकीकडे राजनैतिक पातळीवरही काम केले जाईल, तसेच लष्करामार्फतही या ठिकाणी काम केले जाईल। पाचवी गॅरंटी अग्निवीर योजना बंद केली जाईल। सहावी गॅरंटी शेतकऱ्यांच्या पिकांना निश्चित दर दिला जाईल, स्वामीनाथन आयोग लागू करेल। सातवी गॅरंटी केंद्रात सरकार स्थापन झाल्यास दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ, अशी गॅरंटी ही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली। आठवी गॅरंटी वर्षभरात 2 कोटी रोजगार निर्माण करणार। नववी गॅरंटी संपूर्ण देशाला भ्रष्टाचार मुक्त करू। 10वी गॅरंटी भारत सरकार देशातील उद्योगपतींना मदत करेल, GST PMLM मधून बाहेर काढून ते सुलभ केले जाईल। इंडिया आघाडीची चीनला व्यापारात मागे टाकण्याची योजना आहे। अशा प्रकारे मित्रांनो आम आदमी पार्टीचा जाहीरनामा होता। तर मित्रांनो लोकसभा 2024 निवडणुकीच्या दरम्यान या तिन्ही पक्षांनी आपापले जाहीरनामे या ठिकाणी सादर केले आहेत। मग तुम्हाला कोण योग्य वाटतं तर मग ते आपण ठरवा। तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मित्रांनो।